तिथे गेले होते. अनु कुठे आहे ग? मला खूप भूक लागली. तिला काहीतरी खायला करायला सांगते. अनु, ए अनु, माझ्यासाठी काहीतरी खायला बनव ग अनु. आई काय ग? आई अहो कोणाला हाका मारताय? अनु अजून घरी नाही आली आहे. का? कुठे गेली? अहो आई असं काय करताय? अनु क्लासला जाते ना कुकिंग आणि बेकिंगच्या. अगं पण तू दुपारी असतो ना क्लास, आणि 2 तासात परत येते ना घरी ती. मग आता संध्याकाळ झाली अजून नाही आली. नाही आई मला वाटतं अडकली असेल अहो कुठेतरी. काही नाही, सगळी नाटकं आहेत तिची. थांब, येऊ दे अवीला घरी. चांगली वटणीवर आणायला सांगते तिला बघ. पिऊ आलीस बाळा? फ्रेश हो पटकन, मी तुला चहा करते नाही तर काहीतरी खायलाच आणून देते. हा बाळा. नाही नको, आई देईल मला. ए, आई घरात असेल तर देईल ना. म्हणजे अजून तुझी मातोश्री घरी आलेली नाहीये. गेली असेल कुठेतरी भटकायला. तिला बाहेर पडायला मिळत नाही ना, मग क्लासच्या निमित्ताने कुठे 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 भटकत असेल. आजी असं का बोलतेस तू? आई असं का करेल? अगं तिला काहीतरी काम आलं असेल. तुझी आई बॅलिस्टरच लागून गेली ना जणू. थांब, माझ्या आवीला येऊ दे. तुम्हा दोघींना बरोबर करायला सांगते की नाही बघ. ए, मला काहीतरी खायला दे बाई. खूप भूक लागली, मी आलेच. जा हो आणते. जा 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 जा. खरंच कुठे असेल आई? स्टुडिओमध्ये वेळ लागला असेल का तिला? आणि कळणार तरी कसं? देवा, माझी आई जिथे कुठे असेल तिथे सुखरूप असू दे, आणि बाबा घरी यायच्या आत आई घरी येऊ दे. प्लीज देवा, प्लीज. बाबा यायच्या आत आई घरी यायला हवी, नाही तर काही खरं नाही. प्लीज आई लवकर घरी ये. बाबा घरी यायच्या आत तू घरी ये. अनु कुठे? आई अजून आली नाही. आली नाही म्हणजे? किती वाजलेत? का उशीर झाला? ते आई सकाळीच सांगून गेली होती तिला उशीर होणार आहे म्हणून. त्यांना केकच्या फॅक्टरीमध्ये नेलंय ना. हे सगळं तुझ्याही बरोबर तुलाच बरं सांगते? राहून गेलं असेल बाबा. राहून गेलं असेल म्हणजे? असं कसं राहून गेलं? बाहेर जाताना नवऱ्याला आणि सासूला सांगून जायचं, ही आमच्या पाटकरांच्या घराची पद्धत आहे. मी पण पाठ करत आहे. हो रे, विसरली वाटतं ती. तुझी बायको ना डोक्याला ताप झाले, ताप. एक तर रात्रीचा स्वयंपाक सुद्धा करून गेली नाहीये. आणि मला एवढी भूक लागली, तुला काय सांगू. बहुतेक तुझ्या बायकोच्या राज्यात मला उपाशीच राहावं लागणार. या 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 उत्सव मूर्ती या. सॉरी, मला थोडा उशीरच झाला. थोडा नाही, थोडा जास्तच झाला. सॉरी. काय करू ग मी तुझ्या सॉरीचं? तू सांग मला. कारण काय आहे, दरवेळी मी तुला समजावतो, तुझ्यात काही फरक पडत नाही. एक काम कर ना, ते मंगळसूत्र घातलंयस ना, ते काढून फेकून दे. आणि गळ्यामध्ये सॉरीची प्लेट घालून फिर. म्हणजे काय, गरजच नाही ना सतत कशाला सॉरी म्हणायचं. गळ्यात वाचा. का वेळ लागला एवढा?
प्रवचन देत नाहीये मी, उत्तर हवंय मला. का उशीर झाला? रिक्षा मिळत नव्हती म्हणून उशीर झाला. इकडे माझ्याकडे पिओ. ऑटो मिळाली नाही म्हणून उशीर झाला? नक्की नाही, कारण पिहू म्हणते की तू केकच्या फॅक्टरीत गेली होतीस म्हणून उशीर झाला. चला पटकन ठरवा आणि काय खोटं ते बोला. केकच्या फॅक्टरीत गेले होते मी. तिकडे रिक्षा मिळत नव्हती म्हणून उशीर झाला. त्या बात. हा? जसं थोडक्यात हे परत परत करू नकोस. तुला कुठे जिथे जायचंय ना, एकतर मला सांगायचं, मग आईला सांगायचं आणि आम्ही हो म्हणालो तरच जायचं. किती वेळा सांगितलंय मी? परत परत त्यात चुका करतेस तू. हो सॉरी. चला आता स्वयंपाकाचं काय ते बघा. आईला औषधं घ्यायची आहे, भूक लागली आहे तिला, केव्हापासून उपाची आहे ती. चहा पाहिजे, केव्हापासून आणू आणू ओरडतोय, घरात आणू नाहीच आहे. हो हो आई आई खरंच सॉरी. मी चहा करते, तुम्ही थांबा. सॉरी सॉरी, खरंच सॉरी. ए पायदळ गेला तुमचा सेनापती गेला, पळा त्याच्या मागे. जा जरा तिला मदत कर, पटपट होईल स्वयंपाक. तोपर्यंत तुला काही खायला देऊ का? हो दे ना. हा काय काय खाणार? वडापाव, समोसा, जिलेबी? हा हा चालेल. काय चालेल काय आई? वडापाव समोसा खाल्ल्यावर ऍसिडिटी होते तुला. जिलेबी तू खाऊ शकत नाही, शुगर आहे तुला. अरे पण काही नाही. अरे पण वहिनी फाफडा चालेल का? फाफडा वहिनी. काय? नाही, वहिनी फाफडा खाणार का तुम्ही? काय आईला भूक लागली, काहीतरी मागवतोच ना तुम्ही असं. आई मी आणणारच होते आता. कधी? मी मेल्यावर? ती देणारच होती. हे काय तू लवकर कसं काय आलास आज? माझ्या आयुष्यात काही नीट घडत नाहीये. काय काय आजकाल मला काही कामच नसतं. अरे नाही नाही, मस्करी नाही करत, खरंच सांगतोय. जे कुठलं काम मी करायला जातो ना ते होतच नाही. काम अर्धवट राहतात, नाही तर पुढे ढकलली जातात. आयुष्यात काही घडतच नाहीये दादा. काय करणार आहे त्या ऑफिसमध्ये बसून मी? मग आलो घरी, हे फ्रस्ट्रेशन आलंय माहिती का मला. होईल रे सगळं ठीक. असतो एखादा बॅड पॅच. चे 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 चे, माझं आयुष्य हा एक बॅड पॅच आहे. त्याच्यात चांगल्या घटना मध्ये मध्ये घडतात. फॉर अ चेंज. नको रे, असं अभद्र बोलायचं नाही ती सांजेला. तुझं सगळं चांगलं होईल, धीर धर जरा. सीमा, अरे